आत्ताची एक मोठी बातमी समोर येते। मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम। 25 ते 30 वाहनांना याच कंटेनरने उडवलंय। चाकण शिक्रापूर राज्य महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे। भयानक अपघातात 3 ते 4 जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर येते। चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया। चाकण शिक्रापूर राज्य महामार्गावर एका मद्यधुंद माथेफिरू कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावरील इतर सुमारे 25 ते 30 वाहनांना उडवलंय। विशेष म्हणजे संबंधित कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही धडक देण्यात आली आहे। अक्षरशः चित्रपटात शोभावा असा भयंकर थरार प्रत्यक्षदर्शींनी अनुभवलाय। अखेर स्थानिक तरुण व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित कंटेनर अडवण्यात यश आले। मद्यधुंद माथेफिरू चालकाला स्थानिक तरुणांनी चांगला चोप सुद्धा दिला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलंय। दरम्यान या अपघातात 3 ते 4 जण ठार झाल्याचं तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली आहे। माथेफिरू चालक हा चाकणहून शिक्रापूर बाजूकडे अवजड कंटेनर घेऊन जात होता, मात्र कंटेनरचा वेग खूप होता। रस्त्यावर कंटेनर समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनांना धडक देऊन तो भरधाव वेगाने पुढे निघून जात होता। चाकणपासून पिंपळे जगताप हद्दीपर्यंत सुमारे 25 ते 30 वाहनांना कंटेनरने धडक दिली आहे। चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या छोट्या हत्ती वाहनांना पाठीमागून सुद्धा धडक दिली आहे, तर अन्य एका स्विफ्ट कारला धडक दिली आहे। बहुतांश अपघात सीसीटीव्हीत कैद झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे। या कंटेनरचा शेल पिंपळगाव हद्दीपासून रस्त्यावरील सुमारे 30 ते 40 दुचाकीस्वार तरुणांकडून पाठलाग सुरू होता, मात्र कंटेनरचा चालक सुसाट वेगाने कंटेनर पळवत असल्याने तो अडवण्यात अडथळा येत होता। कंटेनर समोर जाणे धोक्याचे होते। दरम्यान एका पोलिसाच्या गाडीलाही या कंटेनरने धडक दिली आहे। अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर जातेगाव हद्दीत संबंधित कंटेनर पकडण्यात आलाय। पोलीस पुढील तपास सुद्धा करत आहेत।